नवमः पाठः सूक्तिसुधा. सूक्ती म्हणजे सुवचन, सुधा म्हणजे अमृत. सूक्तिसुधा म्हणजेच सुवचनांचे अमृत. संस्कृत भाषा सुभाषितैः समलंकृता खलु. संस्कृत भाषा सुभाषितांमुळे सुशोभित झालेली आहे. सुभाषितेभ्यः उद्धृताः नैकविधाः संस्कृतसूक्तयः न केवलं संस्कृते अपितु अन्यभाषास्वपि मार्मिकतया उत्स्फूर्ततया च उपयुक्ताः दृश्यन्ते. सुभाषितांमधून सांगितली गेलेली विविध प्रकारची संस्कृत वचने हे केवळ संस्कृत भाषेतच नव्हे तर अन्य भाषांमध्ये सुद्धा मार्मिकपणे उत्स्फूर्तपणे वापरलेली दिसतात. प्रायः जनाः संपूर्णं सुभाषितं न स्मरन्ति, परंतु सूक्तयः तेषां जिह्वाग्रे तिष्ठन्ति. सामान्यपणे सर्वसाधारणपणे संस्कृत सुभाषित संपूर्णपणे लोकांना पाठ नसतात, परंतु त्यातील सुवचने मात्र त्यांच्या जिभेवर रुळतात. ती सुवचने त्यांना पाठ होतात. भाषा वैभवं वर्धयन्त्यः एतादृशः सूक्तयः छात्रैः सम्यक् पठितव्यः स्मर्तव्यः च. भाषेचे वैभव वाढवणारी अशी सुवचने विद्यार्थ्यांनी अवश्य शिकावीत आणि लक्षात ठेवावीत. मुलांनो, आता आपण एक एक सुभाषित, त्याचा अन्वय आणि अर्थ याप्रमाणे सुभाषितांचा अभ्यास करूया. पहिलं सुभाषित. न चोरहार्यं न च राजहार्यं न भ्रातृभाज्यं न च भारकारी व्यये कृते वर्धत एव नित्यं विद्याधनं सर्वधनप्रधानम्. विद्याधनं चोरहार्यं न अस्ति, राजहार्यं न, भ्रातृभाज्यं न, भारकारी अपि न अस्ति. व्यये कृते अपि तद् नित्यं वर्धते एव. सत्यमेव विद्याधनं सर्वधनप्रधानम् अस्ति. चोरांकडून चोरले न जाणारे, राजाकडून हरण केले न जाणारे, भावांमध्ये वाटले न जाणारे, ओझे न वाटणारे, असे विद्या हे धन आहे. हे धन खर्च केले असता नेहमी वाढतच जाते. खर्च केले असता म्हणजेच दुसऱ्यांना दिले असता. खरोखरच विद्या हे धन सर्व प्रकारच्या धनांमध्ये श्रेष्ठ असे धन आहे. पुन्हा एकदा अर्थ बघूयात. चोरांकडून चोरले न जाणारे, राजाकडून हरण केले न जाणारे, भावांमध्ये वाटले न जाणारे, ओझे न वाटणारे, असे विद्या हे धन आहे. हे धन खर्च केले असता वाढतच जाते. खरोखरच विद्या हे धन सर्व धनांमध्ये श्रेष्ठ असे धन आहे. दुसरं सुभाषित. अयं निज परो वेति गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. लघुचेतसां कृते अयं निजः परः वा इति गणना अस्ति. उदारचरितानां कृते तु वसुधा एव कुटुंबकम अस्ति. हा आपला किंवा परका आहे असा विचार क्षुद्र मनोवृत्तीच्या माणसांचा असतो, परंतु उदार मनोवृत्तीच्या माणसांसाठी सर्व जग हे आपले कुटुंब असते. उदार मनोवृत्तीच्या माणसांसाठी सर्व जग हे आपले कुटुंब असते. पुन्हा एकदा सांगते.
हा आपला किंवा परका आहे असा विचार क्षुद्र मनोवृत्तीची माणसे करतात. परंतु उदार मनोवृत्तीच्या माणसांसाठी सर्व जग हे आपले कुटुंब असते. तिसरं सुभाषित पाहूयात. परोपकाराय फलन्ति वृक्षः परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थमिदं शरीरम्. वृक्षाः परोपकाराय फलन्ति, नद्यः परोपकाराय वहन्ति, गावः परोपकाराय दुहन्ति. इदं शरीरं परोपकारार्थम एव अस्ति. वृक्षांना परोपकारासाठी म्हणजे दुसऱ्यांसाठी फळे येतात, इतरांसाठी फळे येतात. नद्या इतरांसाठी वाहतात. गायी इतरांसाठी दूध देतात. गायी इतरांसाठी दूध देतात. त्याप्रमाणेच माझे शरीरही दुसऱ्यांना मदत करण्यासाठीच आहे, परोपकारासाठीच आहे. चौथं सुभाषित. जाड्यं धियो हरति सिंचति वाचि सत्यं मानोन्नतिं दिशति पापं पाकरोति चित्तं प्रसादयति दिक्षु तनोति कीर्तिं सत्संगति कथय किन्न करोति पुंसाम्. सत्संगतिः धियः जाड्यं हरति वाचि सत्यं सिंचति मानोन्नतिं दिशति पापम अपाकरोति चित्तं प्रसादयति दिक्षु कीर्ति तनोति कथय सा सत्संगतिः पुंसां किं हितं न करोति. जाड्यम, जाड्यम म्हणजे मंदपणा. धियः, धियः म्हणजे बुद्धीचा. धियो धियः म्हणजे बुद्धीचा. वाची, वाची म्हणजे वाणीत. सिंचती, सिंचती म्हणजे काय? शिंपडते, शिंपडतो किंवा बाहेर येते. नंतर मानहा म्हणजे आदर, उन्नती म्हणजे प्रगती, दिशती म्हणजे दाखवतो किंवा दाखवते, अपाकरोती म्हणजे दूर करते, प्रसादयती म्हणजे प्रसन्न करते, प्रसन्न करते, दिक्षु म्हणजे दाखवते, तनोती म्हणजे पसरवते. दिक्षु म्हणजे चारी दिशांना, दिक्षु म्हणजे चारी दिशांना, तनोती म्हणजे पसरवते, प्रगती म्हणजे कीर्ती. सत्संगती म्हणजे सज्जनांचा सहवास, पुंसा म्हणजे पुरुषांचे, अशा अर्थाने. आता आपण अर्थ बघूया. सज्जनांचा सहवास बुद्धीचा मंदपणा दूर करतो, वाणीत सत्यता आणतो, मान व उन्नती यांचा मार्ग दाखवतो, पाप दूर करतो, मन प्रसन्न करतो आणि सर्व दिशांना कीर्ती पसरवतो. सांगा बरं, सज्जनांचा सहवास कोणता फायदा करीत नाहीत? सज्जनांचा सहवास माणसांचा कोणता फायदा करीत नाहीत? मुलांनो, आता आपण 4 सुभाषितं पाहिलेली आहेत. या 4ही सुभाषितांचा अन्वय आणि अर्थ वहीमध्ये लिहायचा आहे. सुभाषित, अन्वय आणि अर्थ याप्रमाणे. आणि यावरील स्वाध्याय पाठ्यपुस्तकामध्ये जो दिलेला आहे तो वहीत व्यवस्थित समजून पूर्ण करायचा आहे आणि हे 4 श्लोक पाठ करायचे आहे.